नमस्कार मित्रांनो, आपल्या विजेता न्यूज या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आजची बातमी अतिशय भावनिक आणि मन हेलावून टाकणारी आहे। राजकारण, सत्ता, पद या सगळ्यांच्या पलीकडे माणुसकी आणि दुःख याची जाणीव करून देणारी ही घटना आहे। बारामती येथे काही दिवसापूर्वी झालेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। या अपघातामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेत त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता। या घटनेमुळे जाधव कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अशा कठीण प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तारळगाव येथे जाऊन दिवंगत विदीप जाधव यांच्या कुटुंबियाची भेट घेतली। त्यांनी जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांचे सांत्वन केले। यावेळी अतिशय भावनिक वातावरण निर्माण झाले होते। सुनेत्रा पवार यांनी संध्या जाधव यांना धीर देत म्हटले, जसे तुझे पती तुला दिसत नाही तसे माझेही पती मला दिसत नाही। आपण दोघेही समदुःखी आहोत। हे शब्द ऐकताच उपस्थित सर्वजण भावुक झाले। एका क्षणासाठी राजकारण, पद, प्रतिष्ठा सगळं बाजूला राहिलं। फक्त 2 स्त्रियांचं दुःख एकमेकांसमोर होतं। या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी जाधव कुटुंबाला संपूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं। मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबाच्या भविष्यासाठी आपण कायम पाठीशी उभे राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जवळपास 15 मिनिटं त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आपलं दुःख खूप मोठं आहे, पण या संघर्षात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे शब्द त्यांनी दिले। मित्रांनो, ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते, कुठल्याही पदापेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा माणुसकी मोठी असते। दुःख कोणाच्याही आयुष्यात कधीही येऊ शकतं। अशा वेळी एकमेकांना आधार देणं, धीर देणं हीच खरी माणुसकी आहे। विदीप जाधव यांना आणि या अपघातातील सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।